हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण बनवूयात एक नवीन रेसिपी। तर सगळ्यात आधी मी इथे कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा बटाटा आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता त्यामध्ये टाकून घेते। डाळ 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात। डाळ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे, अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि 1 चम्मच इथे मी हळद टाकलेली आहे। आता आपण ही डाळ गॅसवरती शिजवून घेऊया। इथे कुकरचे शिट्टी झालेले आहे। आता आपण ही डाळ आपली शिजलेली आहे। आता आपण ही डाळ शिजली की नाही ते एकदा बघून घेऊया। इथे डाळ शिजलेली आहे, मी त्यामधले हे बटाटे काढून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी देऊया। सगळ्यात आधी गॅस चालू करू, त्यावरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकलेले आहे अर्धा चम्मच। आज आपण बनवणार आहोत आंबट डाळ म्हणजेच खट्टी डाळ। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊयात, थोडीशी मोहरी टाकून घेऊयात आपण आणि त्यानंतर डाळीसाठी लागणारे साहित्य अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, मिरे घेतलेले आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे, त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे उभी चिरून आणि दालचिनी घेतलेली आहे। आता आपण याच्यात मिक्स करून घेऊयात। एक 5 मिनिटं याला आपण मिक्स करूयात। कांदा आणि टोमॅटो बारीक होईपर्यंत, लालसर होईपर्यंत। खट्टी डाळ ही भातासोबत खायला चांगली लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। इथे मी चिंच घेतलेली आहे, ही 15 मिनिटापूर्वी पाण्यात भिजू घातलेली आहे। आता आपण याला अशी बारीक करून घेऊयात। आता हे छान भाजलेलं आहे, यामध्ये आपण आता मसाले टाकूयात। 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेली आहे, इथे 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे, थोडंसं अजून टाकते मी तिखट करण्यासाठी। मिक्स करून घेऊयात आपण। हे मिक्स झालेलं आहे। हे त्यामध्ये जो आपण बटाटा उकडून घेतला होता तो मी त्याचे साल काढून घेतलेले आहे, तो टाकून देऊयात आपण यामध्ये। 1 मिनिट याला व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये आपण जी डाळ शिजलेली आहे ती टाकून देऊयात। आरामाने टाकायची आहे, नाहीतर हातावर उडती। आता 1 मिनिट अजून परतून घेऊया त्याला। आता यामध्ये आपण जे चिंचेचं पाणी आहे ते टाकून घेऊयात। तुम्हाला जेवढे आंबट डाळ हवी तेवढे तुम्ही टाकू शकता त्यामध्ये चिंच। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि त्याला एक उकळी येऊन देऊयात। उकळी आल्यानंतर यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। बघू शकता याला उकळी आलेली आहे। आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊयात त्यावरती। खायला ही डाळ अगदी चांगली लागते, जास्त आंबट नाही करायची आहे, थोडीशी घटच ठेवायची ही डाळ, म्हणजे खायला अगदी चवदार लागते। तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता याला। सो इथे आपली डाळ तयार आहे। थँक्यू।